कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी कागलमध्ये बंडखोरी केली आहे। महिला जिल्हाध्यक्ष शीतल फराकटे यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी बंडखोरी केली। आम्ही फक्त झेंडा आणि माईक घेऊन सभा गाजवायच्या का? आता आम्हाला उमेदवारी देताना का डावललं जातंय असा संतापही त्यांनी व्यक्त केलाय। फराकटे यांनी मंत्री आणि पक्षाचे नेते हसन मुश्रीफ यांना सवालही विचारलाय की फक्त आम्ही झेंडा घ्यायचा, माईक घ्यायचा आणि सभा गाजवायच्या एवढंच आमचं काम आहे का? सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचून काम करण्यासाठी आम्हाला नेते मंडळी कधीच कुठला स्थान देणार नाहीत का? हा प्रश्न आमच्या मनामध्ये येत असताना आज या ठिकाणी या माध्यमातून मी सांगू इच्छिते की माझी लढाई कुणाच्याही विरोधात नाही, पण माझी सगळी सर्वसामान्य जनता असेल, माझा युवक युवती वर्ग असेल, शेतकरी वर्ग असेल, वंचित बहुजन समाज असेल, माझ्या माय माऊली सगळ्या असतील, त्यांच्यासाठी काम करण्यासाठी आणि एक विकासात्मक धोरण त्यांच्या समोर घेऊन जाण्यासाठी आज या ठिकाणी जिल्हा परिषदेची ही निवडणूक मी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।